मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी स्वित्झर्लंड दौरा केला होता। त्या दौऱ्यातून महाराष्ट्रात गुंतवणूक आणल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। पण शिंदेंच्या या दौऱ्यात करोडोंची उधळपट्टी झाल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यासाठी त्यांना कंपनीची थेट कायदेशीर नोटीस देखील बजावण्यात आली आहे। नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। तर जानेवारी 2024 मध्ये राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील मंत्री आणि काही अधिकाऱ्यांनी जानेवारी महिन्यात स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेला हजेरी लावली होती। आता या दौऱ्यात गुंतवणूक नेमकी कितीची आणली हा आकडा तरी स्पष्ट नसला, पण दौऱ्यामुळे उधारी मात्र कोट्यावधींची केली गेली। महाराष्ट्र सरकारला स्वित्झर्लंड स्थित एका सेवाश्रेत कंपनीनं 1.58 कोटी रुपयांचे बिलं न भरल्यामुळे कायदेशीर नोटीस पाठवली आहे। ही बिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीमच्या स्वित्झर्लंड दौऱ्यावेळी झालेल्या पाहुणचाराचा खर्च झाल्याचं समजतंय। स्वित्झर्लंडमधील या फर्मने महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, मुख्यमंत्री कार्यालय आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांना नोटीस पाठवली आहे। या नोटीसमध्ये दावा करण्यात आलाय की MIDCने या फर्मकडून मिळालेल्या पाहुणचार सेवांचं 1.58 कोटी रुपये थकवले आहे। WEF दरम्यान 15 ते 19 जानेवारीच्या कालावधीत दिलेल्या सेवांसाठी या फर्मनं बिले सादर केली आहे। MIDCने या बिलांपैकी 3.75 कोटी रुपयांचं बिल आधीच भरले असून उर्वरित रक्कम थकीत असल्याचं देखील स्पष्ट केले। नोटीसमध्ये दावा करण्यात आला आहे की MIDCने थकीत रक्कम न भरल्यामुळे आमच्या क्लायंटचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने तात्काळ तोडगा काढावा, नाहीतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि स्वित्झर्लंडमधील संबंधांवर वाईट परिणाम होऊ शकतो। नोटीसमध्ये असंही स्पष्ट करण्यात आलं आहे की जरी दिलेल्या सेवांचा कालावधी ठरलेल्या व्यक्तींसाठी मर्यादित असला तरी WEF दरम्यान उपस्थित व्यक्तींची संख्या जास्त होती आणि फर्मने सर्व मागण्या पूर्ण केल्या होत्या, तरी देखील MIDCने वेळेत पैसे न दिल्यामुळे फर्मला आर्थिक नुकसान सहन करावे लागले। स्विस फर्मने दिलेल्या नोटिसीनुसार वारंवार मागणी करूनही MIDC कडून देयके मिळाली नाहीत आणि त्यांच्याकडून केवळ विलंबनाचे कारण सांगितले गेले। या मुद्द्यावर राज्य सरकारच्या कायदेशीर टीमने जलद तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे, अन्यथा फर्मने कायदेशीर कारवाईचा इशारा दिलाय। दरम्यान या उधारीमुळे आता सरकार विरोधकांच्या चांगलेच कचाट्यात सापडले। विरोधकांच्या महाविकास आघाडीतील नेत्यांनी या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारने दावोस दौऱ्यावर अवाजवी खर्च केल्याचा आरोप केलाय। त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नोटीस देखील शेअर केली आहे। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टीका करताना म्हटलं की महाराष्ट्र सरकारच्या अशा ढिसाळपणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर खराब होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांवर वाईट परिणाम होईल। दरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या नोटीसबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं, आम्ही कोणताही अतिरिक्त खर्च केलेला नाही, हे केवळ महाविकास आघाडीच्या आमदारांचे आरोप आहेत। आमची कायदेशीर टीम या नोटीसला उत्तर देईल, असंही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार या नोटीसीला काय उत्तर देतंय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।